म्हणजे कुरडई चांगली पांढरी शुभ्र होते. उन्हाळा चालू झालेला आहे, आता उन्हाळा कामाला सुरुवात करायची. कुरडई करण्याकरता गहू घेतलेले, तर गहू चांगले निवडून घेतलेला स्वच्छ धुवून आता भिजत टाकायचे. तर हे 5 किलो गहू घेतलेले आहेत आपण कुरडई करायला. तर आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे. पाणी टाकून परत एकदा चांगलं असं ढवळून त्याची धूळ हे काढून टाकायची. कुरडईला गहू कुठला असेल तरी चालतो, फक्त जुना घ्यायचा, नवीन नाही घ्यायचा. असं चांगलं ढवळल्यानंतर याच्या धूळ ही थोडंसं असं राहिलेलं फोलपट हे असं निघून जातं. म्हणून करता सुरुवातीला चांगले गहू धुवून घ्यायचे. तर आता आपले हे गहू धुवून झालेले, ह्याच्यामध्ये पाणी भरून ह्याला झाकण लावून ठेवायचे. रोज सकाळी धुवून घ्यायचे ह्याला 3 दिवस. आपण हे 3 दिवस भिजवलेले गहू होते ना, तर रोज सकाळी ह्याच्यामधलं पाणी काढलेले. तर आता 3रा दिवस आहे, तर आता सुद्धा स्वच्छ धुवून वाटायला घ्यायचं. अशाच पद्धतीने गहू चांगले धुवून घ्यायचे आणि नंतर मग वाटायचं. तुम्ही बघू शकता आपण गहू कसा धुतलेले आणि ह्याच्यामधून चिकई कसा बाहेर पडतोय. ह्या पद्धतीनं एवढे गहू घ्यायचे ह्याच्यामध्ये आणि थोडंसं पाणी टाकायचं. 3 ते 4 वर्ष बसतेला असं एवढंच फिरवायचं, जास्त फिरवायचं नाही. अशा पद्धतीने गहू वाटून घ्यायचे. जास्त बारीक वाटायचं नाही वाटण वाटल्यावर, कारण जास्त बारीक केलं तर मग कलर बदलत. तुम्ही बघू शकता आपण जे वाटलेल्या गहू आहेत ना, त्याच्यामधून चिक कसा पांढरा बाहेर पडतोय. जास्त वाटायचं नाही, असं पांढरा दिसला पाहिजे. तर आता आपले हे गहू वाटून झालेले, तर त्याच्यामध्ये असं मीठ टाकून घ्यायचं. म्हणजे मीठ टाकल्यामुळं हाताला जास्त चिटकत नाही. तुम्ही बघू शकता आपला चिक कसा निघलेला आहे, पांढरा शुभ्र. आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं चांगलं भरपूर आणि नंतर मग गाळून घ्यायचं. असं हाताने चांगलं ढवळून घ्यायचं ह्याला आणि 2 ते 3 पाण्याने धुवायचं. 3 पाण्याने धुतलं तरी चालते. थोडं थोडं जर तुम्ही पाणी घेतलं तर 3 पाण्याने धुवायचं. असं जास्त भरपूर घेतलं तर मग 2 पाणी भरपूर होते. 2दा धुतलं तर. असं पूर्ण ढवळून झाल्यानंतर हे असं पिळून काढायचं. अशाच पद्धतीनं सगळं हे गहू पिळून घ्यायचे ते आपल्याला आणि नंतर मग गाळून घ्यायचं. तर आता आपण हे सगळे गहू पिळून घेतलेले आहेत. आता हे गाळून घ्यायचे याच्यामध्ये. तर आता आपले एक वेळ गाळून झालेले, तर अजून एकदा धुवून परत एकदा गाळून घ्यायचं. तर आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकले, त्यामुळं अजिबात हाताला हे चिटकत नाही. बऱ्याच जणांना चिक कसा काढायचा हा प्रश्न पडतो. तर अगदी सोपी पद्धत आहे. गहू भिजल्यानंतर स्वच्छ धुवून मिक्सरला थोडंसं फिरवायचं, जास्त नाही. अर्धे गहू होतील असं फिरवायचं. तुम्ही बघू शकता आपले हे गहू अर्धे झालेले आहेत आणि पूर्ण चिक निघलेला आहे ह्याच्यामध्ये. तर जास्त फिरवायचं नाही.
कुरडईचं कसं कलर जे बदलतो ते म्हणजे जास्त आपण बारीक वाटल्यानंतर, तर बारीक वाटायचं नाही, अगदी थोडंसं गहू अर्धेच झाले पाहिजेत म्हणजे कुरडई चांगली पांढरी शुभ्र होते. तर आता आपलं चिक गाळून झालेलं आहे, तर ह्याला झाकून ठेवायचं, सकाळपर्यंत चांगलं निवळते. आपण जे चिक वाटून ठेवलेलं आहे, तर आता हे पाणी चांगलं निवळलेलं आहे, तर हे ओतून काढायचं. ह्या पद्धतीनं चिकातलं सगळं पाणी व्यवस्थित ओतून घ्यायचं. असं चिक खाली बसलेला सगळं असं एकत्र काढून ढवळून घ्यायचं आहे. असं सगळ्या गाठी फोडून, सगळ्या गाठी चांगल्या बारीक फोडून घ्यायच्या, चांगलं ढवळून घ्यायचं चिक. चिक गाळताना ह्याला कापड वगैरे काय बांधायचं नाही, पीठ चाळणीनं असं गाळून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आपलं चिक किती पातळ आहे ते. याच पातेल्यानं आपल्याला एक पातेलं पाणी ठेवायचं. ह्याच्यापेक्षा जास्त घट्ट चिक असेल तर मग 1.5 पातेलं ठेवायचं, आणि असं असेल तर 1 पातेलं भरपूर झालं. त्याच पातेल्याच्या मापाने 1 पातेलं ठेवून द्यायचं. 5 किलोला मी एवढं मीठ टाकते. आपल्या हिशोबाने आपल्याला किती खारट लागते त्या हिशोबाने टाकायचं. तर आता आपलं पाणी उकळलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये आता चिक टाकून घ्यायचं. असं हे चिक ओतून घ्यायचं आणि ढवळून घ्यायचं. आता तुम्ही बघितले की मी चिक कसं वाटला आणि कसं हटलं ते. आपला चिक बघू शकता तुम्ही कसा झालेला आहे, एकदम मऊ झालेला आहे. आणि ह्याला आता फक्त 5 मिनिटं वाफ द्यायची झाकण ठेवून. आता आपण पूर्ण हलवून घेतलेलं आहे. चौकटचा चिक एकत्र पण जमा केलेला आहे. तर आता हे असं त्याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे. तर आता आपला हा चिक शिजून तयार आहे. तर आता पातेल्यामध्ये थोडा थोडा घ्यायचा आहे आपल्याला. थोडा थोडाच घ्यायचा, एकदम घ्यायचा नाही म्हणजे गरम राहतो, दाबायला त्रास होत नाही. राहिलेलं परत हे असं झाकून ठेवायचं. आता उन्हाळा लागलेला आहे, तर उन्हाळी पदार्थामधला हा पहिलाच पदार्थ माझा कुरडई करायला घेतलेली आहे. बाकीचे सगळे व्हिडिओ आपण करणार आहे, तर तुम्ही हळूहळू बघू शकता. ह्या पद्धतीने कुरडई टाकायची, जास्त मोठी टाकायची नाही. आपला चिक एकदम परफेक्ट झालेला आहे. तुम्ही बघू शकता आपली कुरडई कशी पांढरी शुभ्र झालेली आहे. दिसाय पण खूप छान दिसतात. वेडे पण सगळे व्यवस्थित, तारा चांगले आहेत, मोकळ्या एकदम. तर आता आपल्या कुरड्या तयार झालेल्या आहेत. संध्याकाळी ह्याला परत गोळा करून घ्यायचे आणि उद्या घडीभर वाळवायचे. जास्त वेळ वाळवायचं नाही, कडक होईपर्यंत तुकडे बसतो. कुरडई आज दिवसभर आणि उद्या 1 तासभर फक्त वाळवायची. आता ऊन कडक आहे, एवढ्या वेळ त्याला वाळायला लागत नाही. आपली कुरडई आता चांगली सुकलेली आहे. तर आता आपण हे सगळ्या उलट्या करून घ्यायच्यात. तुम्ही बघू शकता आपल्या कुरड्या किती छान झाल्यात आणि वाळल्यात पण आता कडक चांगल्या. तर ह्याला पॅक बंद डब्यामध्ये भरून ठेवायच्यात. तर आता आपल्याला कुरडई तळायची. तर तुम्ही बघू शकता आपली कुरडई केवढी आहे आणि किती पट खुलते हे पण पाहायचं आहे आपल्याला.
तुम्ही बघू शकता की आपले कुरडई कितपत फुगते ती पांढरे शुभ्र आणि दिसाय पण किती सुंदर. तर गहू भिजवल्यापासून कुरडई तळेपर्यंत आपण हा व्हिडिओ दाखवलाय. आपला हा कुरडईचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. Subscribe now and press the bell icon.